खरं तर आपण स्वतः जिवंत आहोत याची खात्री स्वतःला तर झाली पाहिजे. बरोबर बोलतोय ना? खरं त्याच्यासाठी देतो नमस्कार. बघा मित्रांनो, नमस्कार केल्याशिवाय पैसा आपलं तोंड बघत नाही असं माझा अंदाज आहे, अनुभव आहे. बरोबर बोलतोय ना? परत एकदा छोटीशी संधी घेऊया आपण सगळेजण. चान्स भेटलाय, रविवारचा महत्वाचा दिवस आपण आपल्या गावामध्ये घालणार होतो, परंतु आपल्या मित्रांना नातेवाईकांना अतिशय सुंदर अशी संधी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. त्या संधीचं सोनं करणं हे माणसाचं लक्षण आहे असं मला वाटतंय. आणि मला आणखी एक असं वाटतं की मी जिवंत माणसासोबत बोलतोय, त्यामुळे नमस्कार देतो. जोश मात्र असणं गरजेचं आहे. बरोबर ना? नमस्कार. माझी छोटीशी ओळख, मी श्याम जाधव. गेल्या 5.5 वर्षांपूर्वी तुम्ही ज्या सिस्टमचा प्रोडक्ट आणि प्लॅन प्रेझेंटेशन ऐकलं, ते ऐकायला भाग पाडणारे आम्हा सगळ्यांचे एंगेजमेंट एसटीसी लीडर प्लस स्टार सिनियर एक्झिक्युटिव्ह आदरणीय सर्व पंचायत सरांसाठी मनापासून जोरदार काही व्यक्तींना तुम्हाला ऐकण्याची संधी उपलब्ध झाली. मित्रांनो, काही लोक टाळ्या वाजवत नाहीत. हा प्रोग्राम टाळे वाजवण्याचा, जोश जुनून आनंदी उत्साही राहण्याचा हा काळ आहे. मित्रांनो, आपण राहिलं पाहिजे. आपल्या सगळ्यांचे ग्रेट अँड ग्रेट लीडर ज्या व्यक्तींसोबत गेल्या अनेक दिवसांपासून, आठवडा, महिना, वर्षांपासून कार्यरत काम करतो. मित्रांनो, असं ज्यांचा प्लॅन प्रेझेंटेशन तुम्ही ऐकलं अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रकारे आपल्या स्वतःच्या गरजा आणि स्वप्न कशा प्रकारे पूर्ण होऊ शकतात, यासोबतच आपली माती आणि आरोग्य कसं चांगलं राहू शकतं, अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीनं सादरीकरण त्या व्यक्तीने केलं. मित्रांनो, असे नॅशनल टीम कोऑर्डिनेटर आदरणीय सतीशजी राठोड सरांसाठी वाजवायचं असेल तर मनापासून जोर नवीन डिस्ट्रीब्युटर या हॉलमध्ये आलेले आहेत. एक गेस्ट म्हणून आज तुमची निवड आमच्या डिस्ट्रीब्युटर आणि लीडरने केलेलं असेल. मित्रांनो, 5.5 वर्षांपूर्वी या सिस्टम मध्ये येण्यासाठी मला बळजबरी यावं लागलं होतं. असं आयुष्यामध्ये बरेचसे कामं बळजबरी आपण करतो. मित्रांनो, बरोबर ना? कोणी इथं आनंदाने येत नाही. आनंद असताना आपल्याजवळ वेळ नसते आणि वेळ आयुष्यामध्ये कोणाकडेच नाही. मित्रांनो, बरोबर ना? बरोबर बोलतोय का खरं बोलतोय? वेळ आहे का कोणाजवळ? नाही ना. मित्रांनो, आपण जे करतो ना त्याच्यामध्ये आपल्याला आवड निर्माण होते. आपण जर नवीन काय करायला तर आवड निर्माण होत नाही. बरोबर ना? माझा वेळ टाइमपास म्हणून जातो असं वाटतं. काय लावलं या लोकांनी गेल्या 2.5 तासापासून? छोटो येतो, टाळी वाजवायला लावतो, नमस्कार करायला लावतो. बरोबर बोलतात ना हे लोक? बरोबर ना? नवीन लोकांना कशासाठी घेऊन आले? टाळ्या वाजवायला घेऊन आले का? असं वाटतं का नाही? बघा, बोललं तर मी संपवणार लवकर. बरोबर ना? 5.5 वर्षाचा अनुभव. मित्रांनो, डायरेक्ट श्री इंडस्ट्रीमध्ये आणि भारतातल्या नंबर 1च्या मॅनेजमेंट सोबत लगातार 24 तास काम करण्याचा अनुभव आहे. थोडंसं ताट बसूया जरा. चेहऱ्यावरती थोडंसं काय, भारत देशामध्ये दुःख आपल्याकडे नाही आहे ना? आपण काय करू शकणार आहे? महाराष्ट्रामध्ये एवढा पाऊस पडला, अतिवृष्टी झाली, लोकांचे जनावर वाहून गेली, माती वाहून गेलं, सोयाबीन वाहून गेलं का नाही गेलं? बरं, आपल्या आवाजामध्ये दम नाही. मी एकटा बोलतोय, बाकीचे लोक शांत चित्ताने ऐकतात. बरोबर ना? जेव्हा आपण शांत बसतो ना तेव्हा बोर होतो. मित्रांनो, बरोबर बोलतोय का? जेव्हा आपण तोंड उघडत नाही तेव्हा बोर होतं, आळस येतो, कंटाळा येतो, कुठे येऊन बसलो असं आपल्याला वाटतं. बरोबर ना? तुम्ही भारतातले आहे ती खात्री मला कसं पटणार? तुम्ही भारतामध्ये आहे का? बरोबर ना? आणि मी भारताच्या बाहेर नाही बोलत आहे ना? तुम्ही टाळी वाजवायला लावली का मी? याच्यामुळे आयुष्याचा गोंधळ झालाय. मित्रांनो, टाळी वाजवायला लाव म्हणलं तेव्हा लावत नाही. थुंकू नका म्हणजे या ठिकाणी थुंकलेला आहे. पादत्राणे चप्पल इथं सोडा म्हणजे की आतमध्ये घेऊन गेलेला आहे. जे करू नको असं म्हणलं जातं, त्याचा उलट भारतीय लोकांचा डीएनए आहे आणि त्या पद्धतीने लोक वागतात, बोलतात, राहतात. बरोबर ना? जोरदार टाळी वाजवा म्हणले की लोक जोरदार टाळी वाजवत नाही, फजिनाला गेल्यासारखा टाळ्या वाजवतात. बरोबर ना? थोडंसं ताट बसूया. मी 1.5 ते 2 मिनिट बोलणार आहे. बरोबर ना? 1.5 ते 2 मिनिट खुर्चीला टेका देऊन भारतीय संस्कृतीमध्ये शेवटला बसवलं जातं. बरोबर ना? आणि आता शेवट आहे की नाही सेमिनारचा? बरोबर ना? त्याच्यामुळे आपल्याला जिवंत बाहेर पडायचे. हाताच्या घड्या वगैरे काय टेन्शन घेऊ नका. घड्या वगैरे करा हाताच्या, काय नाही, मोकळा हात सोडायचा. त्याला कशाला बांधून घ्यायचे विनाकारण, आहे ना? बरोबर ना? थोडंसं तुम्ही या हॉलमध्ये मनापासून जिवंत आहेत. मला समजेल का? मनापासून, है ना? समजेल का नाही समजेल? कसं समजणार मला सांगा बरं? समजणार? थोडंसं थोडंसं, है ना? हे समजलं पाहिजे मित्रांनो. कारण आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून काहीतरी टाळ्या वाजवलेले बघा. एकदम शांत, मला काही घेणं नाही, मुझे कुछ देणं नाही असं आपण राहतो. मित्रांनो, मी जास्त वेळ घेणार नाही. 5.5 वर्षांपूर्वी
तुम्ही आज बळजबरीनं ऐकून घेताय. टाळी वाजवा म्हणल्यानंतर बळजबरीनं वाजवताय है ना. आनंदी राहावा म्हणल्यानंतर बळजबरीनं चेहऱ्यावरती एक स्मित हास्य आणताय. बरोबर ना. तुम्ही माझ्यापेक्षा वेगळे नाहीये. 5.5 वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यामध्ये टाळी वाजवायचा चान्स भेटलेला नव्हता, हसण्याचा चान्स भेटलेला नव्हता, अशा लोकांमध्ये बसून प्रोडक्ट ट्रेनिंग ऐकण्याचा चान्स मला भेटला नव्हता, सेमिनार मध्ये बसायचा चान्स भेटला नव्हता. मित्रांनो, याचं कारण काय असेल? याचं कारण काय असेल? बरोबर ना. लॉकडाऊन आलं होतं आणि लॉकडाऊन म्हणजे काय? कोरोना. आणि कोरोना हा रोग एक व्हायरस काय आहे? एका व्हायरसनं अख्खं जग एका घरामध्ये बंद केलं होतं आणि रोग एवढा सुंदर होता, माणसानं माणसाला भेटलं की माणसं मरत होती. बरोबर बोलतोय का हे? बरं आवाजामध्ये जप नाही. बरोबर बोलतोय का? बरोबर बोलतोय मित्रांनो. कारण माणसानं माणसाला भेटले की माणसं मरायची. बरोबर ना. पण त्या काळामध्ये सेमिनार झाला असेल का? त्या काळामध्ये टाळ्या वाजवायला कुणाला हाऊस वाटली असेल का? कोणी हसा म्हणल्यानंतर आनंदी राहावा म्हणल्यानंतर कोणी राहिला तोंडाला मास्क लावले होते का नाही लावले होते? पण या अवस्थेमध्ये मित्रांनो, माझ्यासारखा श्याम जाधव नावाचा बेरोजगार मुलगा, माझ्या हाताला काम नव्हतं, नोकरी नव्हती, व्यवसाय नव्हता, परिस्थिती वाईट होती, गरिबीची होती मित्रांनो. परंतु आता मुंबईवरून ज्या बर्मार मॅडमने सांगितलं पाहिजे ना तर मागा, आणि मागा ते अंतःकरणापासून मनापासून मागा. ईश्वर अल्लाह कुरान बाबा कभी भी दे सकता जब भी आपकी नियत अच्छी हो. बरोबर ना. तेव्हा आपल्याला हे मिळतं. आणि मित्रांनो, मी मागत होतो. त्या काळामध्ये काम पण नव्हतं, पण माझ्या घराची उपजीविका कसं भागवायचा हा प्रश्न माझ्या आयुष्यामध्ये होता. ईश्वराने पाठवून दिलेले देवदूत, तो आपल्या सगळ्यांचे ग्रेट महागुरु, त्या व्यक्तीमुळे लातूर आणि परिसरांमध्ये MI लाईफस्टाईल परिवाराचं छोटंसं रोपटं लावलेलं होतं. असे माझे ग्रेट अँड ग्रेट गुरु आदरणीय निजामजी शेख सरांना मनापासून वंदन करतो मित्रांनो. त्या व्यक्तीमुळे या सिस्टम मध्ये मला येण्याची संधी भेटली मित्रांनो. आणि केलं काय? इथं तुम्ही प्रोडक्ट ऐकले मित्रांनो. आदरणीय सतीश राठोड सरांनी अतिशय सुंदर अशा प्रकारे आपल्याला समजल उमजल कळल पटल आवडेल या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. आपण ऐकलं का नाही ऐकलं हे महत्वाचं नाही मित्रांनो. काही लोक सांगतात की बाबा मला काही समजलं नव्हतं. बरोबर ना. तिच्या डोक्याला लावायला तेल आहे, अंगाला लावायला साबण आहे, तोंडाला लावायला क्रीम आहे, तोंडाला लावायला पावडर आहे, भांडे घासायला भांडे घासण्याचं साबण आहे, कपडे धुवायचं लिक्विड आहे, फरशी पुसायचं लिक्विड आहे, टॉयलेट क्लीनर आहे, अंग मान पाठ कंबरदुखी डोकेदुखी सर्दीचा खोकला मलेरिया टायफॉइड कावीळ चिकनगुनिया शुगर बीपी अल्सर कॅन्सर मोळीला मुतखडा असेल हे तर आपल्याला कळतं का नाही कळतं? आवाजामध्ये दम नाही मित्रांनो. एवढं बोललं की 50,000 रुपये येतात म्हणजे येतात. बरोबर ना. हे मेरा वादा आहे. पण बोललं कसं पाहिजे? बरोबर ना. हे असं बोललं पाहिजे मित्रांनो. लोक ऐकतात. लोकांना त्याच्यापेक्षा वरचढ माणूस पाहिजे तेव्हा लोक ऐकतात. जेव्हा लोक ऐकत नाही, लोक आपल्याला बोलत नाही, लोक आपल्याला समजून घेत नाहीत, बरोबर ना, तेव्हा समजून जायचं माझ्यामध्ये काहीतरी त्याच्यापेक्षा कमी आहे म्हणून मला लोक लाईक करत नाही मित्रांनो. बरोबर ना. त्यामुळे सिस्टम मध्ये 5.5 वर्षांपूर्वी बळजबरीने आलो होतो. फक्त पोटाची खळगी भरली पाहिजे. बरोबर ना. पाठीचा कणा ताट राखण्यासाठी सिस्टम सोबत होती मित्रांनो. हळूहळूपणे एका दिवसापासून कामाला सुरुवात केली. त्या काळामध्ये मित्रांनो माणसाला जीव वाचला पाहिजे म्हणून MI लाईफस्टाईल परिवारामध्ये 9 लाख व्हॅल्यूचे प्रोडक्ट आहेत मित्रांनो. याच्यामुळे आपली रोग प्रतिकार शक्ती चांगली राहते. हे प्रोडक्ट कोण खाल्लं पाहिजे? कोण खाल्लं पाहिजे? आवाजामध्ये दम नाही मित्रांनो. कोण खाल्लं पाहिजे? ज्याला आयुष्यामध्ये मुलाबाळांच्या गरजा स्वप्न पूर्ण करायचे आहेत. बरोबर ना. त्या पालकाची रोग प्रतिकार शक्ती चांगली राहिली पाहिजे. मी भविष्यामध्ये कोणत्याही आजारासाठी दवाखान्यामध्ये खर्च केला नाही पाहिजे. अशा लोकांसाठी न्यूट्रिशन्स माय लाईफस्टाईल परिवाराकडे आहेत मित्रांनो. आणि त्या लॉकडाऊन मध्ये आम्ही हेच काम केलं. प्रत्येक माणसाची गरज होती. काम करत गेलो. लोकांना पटत नव्हतं, लोकांना आवडत नव्हतं, लोक पैसे खर्च करायला तयार नव्हते मित्रांनो. त्या काळामध्ये माय लाईफस्टाईल परिवारामध्ये माझा जन्म झाला. पहिल्या दिवसांपासून तन मन आणि धन लावून असिस्टंट सोबत काम केलं मित्रांनो. इथं माझ्या परिवारांमध्ये आज जेव्हा पोट
कुठली नोकरी नाही, त्यामुळे पैसा येत नव्हता, परंतु ही सिस्टम माझ्या पाठीमागे भक्कम उभी राहिली होती. मित्रांनो, मी एकच ठरवलं होतं, उभं राहायचंय ना, आता इट्स माय लाईफ, इट्स माय स्टाईल, ओनली माय लाईफस्टाईल मधून मी माझ्या करिअरला घेऊन उभं राहू शकतो. ईश्वराने संधी दिलेली आहे, त्या संधीचं सोनं केलं. पाहता पाहता मित्रांनो, इथं आपण रँक बघितल्या. ईगल डिस्ट्रीब्युटर कधी झालो, तेव्हा आम्हाला एवढं कळत नव्हतं मित्रांनो, बरोबर. आमचा ईगलचा मान सन्मान तर काही पण वाजवून झालेला नाही, बरोबर ना. आता आम्ही आमच्या डिस्ट्रीब्युटर लीडर्सला फोटो बनवून बरंच काय डेकोरेशन करून आम्ही करतो का. आता कुठेतरी अंमलबजावणी झालेली आहे. काय कधी झालं माहिती नव्हतं, टीम कोऑर्डिनेटरचं काय माहिती नव्हतं, एरिया टीम कोऑर्डिनेटर पासून कळायला लागलं, मग डिस्ट्रिक्ट टीम कोऑर्डिनेटर झालो. तेव्हा मग मात्र कुठे लॉकडाऊन ओपन झालं. म्हणजे लॉकडाऊनच्या काळामध्ये ह्या 4-5 रँक आम्ही अचीव केल्या मित्रांनो, जेव्हा माणसं माणसाला भेटत नव्हते तेव्हा. आता अडचण आहे का मित्रांनो, आता अडचण आहे का, नक्कीच नाही. तर इथं आज नवीन आलेला व्यक्ती सुद्धा करू शकतो मित्रांनो, जसं आपण स्वतः मनावर घेऊन काम केलं तर हे होऊ शकतं मित्रांनो, बरोबर ना. यानंतरची रँक आम्ही झोनल टीम कोऑर्डिनेटर अचीव केली, एसटीसी रँक अचीव केली. मित्रांनो, लोकांना त्या रँक पर्यंत पोहोचत असताना आपल्याला काय करायला पाहिजे होतं, तर इथं माणसाला आपली जबाबदारी काय, माझी ड्युटी काय, माझं काम काय हे लक्षात येणं गरजेचं आहे. जोपर्यंत मला माझं काम समजणार नाही ना, तोपर्यंत मी काय करू शकणार नाही मित्रांनो. इथं हे शिकावं लागलं मित्रांनो. आणि जेव्हा आम्ही शिकलं की इथे ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत होत गेल्या, नवनवीन लोक येत गेली. इथं सेमिनार मध्ये गर्दी करायला पाहिजे, सेमिनार मध्ये येत असताना नवीन लोकांना घेऊन आलं पाहिजे. लोक सेमिनार मध्ये येतात कुणाचे, जो माणूस फील्डवर जाऊन, बरोबर ना, जसं कळेल तसं पद्धतीने सांगतो ना, सांगण्याचा प्रयत्न करतो, त्याचेच लोक सेमिनार मध्ये येत असतात. फोनवरून लोक सेमिनारला येत नसतात मित्रांनो, बरोबर ना. यानंतर आपला सेमिनार जेव्हा वेळेवर चालू होतो, तर आपल्या सगळ्या बांधवांनी जर वेळेवर सेमिनार चालू केलं तर लोकांनाही समजेल या लोकांना वेळेचं महत्व आहे. हे जे बोलतात ना हे करून दाखवतात. टायमिंग 12चा आहे ना, तर 12ला 5 मिनिट कमी असताना हॉल भरलेला असतो आणि 12च्या नंतर एंट्री नसते. लोक खाली येतात, घड्याळ बघतील आणि निघून जातील. हे काय आहे मित्रांनो, हे आपण आपल्याला लावून घेतलेला चांगला नियम आहे मित्रांनो, बरोबर ना. असं आम्ही करत गेलो आणि करत गेल्यामुळे आमच्या लाईफ मध्ये मित्रांनो एकदम फास्टेस्ट रँक बदलत गेल्या. पण बघा मित्रांनो, पैशाची गरज होती. आज नवीन लोक काय आले असतील, पैसा नसेल मित्रांनो, परंतु ऍडजस्ट करणं गरजेचं आहे, करावं लागतं. आणि जो व्यक्ती आयुष्यामध्ये सुखी समाधानी भरपूर धनसंपत्ती कमवण्याच्या मार्गावर चालायचंय ना, तोच माणूस ऍडजस्ट करू शकतो, बरोबर ना. कारण सांगणारी लोक मरेपर्यंत यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारी लोक मरेपर्यंत कारण सांगत नाही मित्रांनो. कारण त्याला जबाबदाऱ्या चुकू देत नाही, बरोबर ना. त्याला स्वप्न चुकू देत नाहीत. आपण सगळेजण जी आज आलेले आहात, जो प्लॅन प्रेझेंटेशन जे प्रोडक्ट समजून घेतलं, ही आपली गरज आहे, हे समजणं गरजेचं आहे मित्रांनो. ही जर गरज आहे म्हणून जर आपण काम केलं तर माझं आरोग्य चांगलं राहील, माझ्या फॅमिलीचं आरोग्य चांगलं राहील, माझ्या गल्लीतल्या समाजातल्या लोकांचं आरोग्य चांगलं राहील. हे फक्त एक दिवस येऊन नाही होणार मित्रांनो, बरोबर ना. हर रोज आपल्याला हे करावं लागेल, तर रोज आपल्याला करावं लागेल. 24 तास एकच ध्यास माझा आणि माझ्या या टीमचा, माझ्या या फॅमिलीचा कसा सर्वांगीण विकास करता येईल, याच्यासाठी मला एक मिनिट किती महत्त्वाचा आहे. त्या मिनिटाचं तंतोतंत प्लॅनिंग करणं, नियोजन करणं हे माझ्या हातामध्ये आहे. हे आम्ही करून केलं मित्रांनो. आज तुमच्या समोर मला तुम्हाला आवर्जून सांगावंसं वाटतं, या सिस्टम मध्ये येत असताना माझ्याजवळ पैसे नव्हते, 450 रुपयाचं प्रोडक्ट घ्यायची अवकाश नव्हती मित्रांनो. आज नाही म्हणलं तर माझं कमीत कमी 10-15 लाख रुपयाचा माल आज माझ्याजवळ आहे मित्रांनो. आणि हे चेक करण्यासाठी तुम्हाला इथं तिरुमला एंटरप्राइज शॉप नंबर 19 आपला बाजार कॉम्प्लेक्सला तिथे प्रोपरायटर जबरसे काय त्यांच्याशी सदिच्छा भेट घेऊन चौकशी करू शकता. मी काय सांगतोय, कोण सांगतोय हे, त्याला 450 रुपयाचं प्रोडक्ट घेता येत नव्हतं मित्रांनो. त्याला पैसे भरण्यासाठी नव्हते, हा माणूस मिनिटावर पैसे कमवतो, आठवड्याला पैसे कमवतो मित्रांनो. त्याला सेल्स टर्नओव्हर बोनस म्हणतात मित्रांनो. ते 12% तर येतच येतं मित्रांनो. याच कामासोबत परफॉर्मन्स बोनस मिळतं. इथं टीसीआय डाबा मिळण्याची संधी आहे, पण ते घेतलं पाहिजे मित्रांनो. हे तुम्हाला देण्यासाठी कंपनीला हे इन्कम लावलेला आहे, बोलण्यासाठी ऐकण्यासाठी
ऐकण्यासाठी बघण्यासाठी नाही मित्रांनो, हे घेणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही दुसरं इन्कम घेतो, त्याला परफॉर्मन्स बोनस म्हणतात. तिसरं इन्कम घेतो, त्याला आम्ही रँक इन्कम म्हणतो. चौथं इन्कम घेतो, त्याला ओव्हर रायटिंग बोनस म्हणतात मित्रांनो. त्यानंतर पाचवं इन्कम घेतो, त्याला लॉयल्टी बोनस म्हणतात. सहावं इन्कम घेतो, ज्या रँक वर मी उभा आहे त्याला नॅशनल टीम कॉर्डिनेटर म्हणतात. मला कंपनीकडून एनटीसी क्लब बोनस सुद्धा मिळतं मित्रांनो. हे 6 इन्कम झाले. आणि पहिले इन्कम सरांनी सांगितलं होतं 10 ते 40% सवलतीमध्ये प्रोडक्ट मिळतात, त्याला रिटेल प्रॉफिट म्हणतात. असं 7 प्रकारचे इन्कम मला मिळतं. आणि कंपनीने गेल्या 1.5 ते 2 महिन्यापूर्वी एक सुंदर असं आणखीन एक इन्कम दिलं तुमच्या सेल्स टर्नओव्हर बोनस वरती. आरटीसीच्या अगोदरच्या रँक आहेत त्याच्या इन्कमला 25% मिळतात आणि एनटीसी ला मित्रांनो 10% मिळतात. जर उदाहरणामध्ये मी जर 10 लाख रुपये कमवलेले असतील तर मित्रांनो मला 1 लाख रुपये वन टाइम कंपनी देणार. त्याला टीम डेव्हलपमेंट फंड म्हणला जातो. लगातार आतापर्यंत हेही इन्कम मी घेतो. असं मी कंपनीच्या 9-11 इन्कम पैकी 9 प्रकारचं इन्कम मला मिळतं. तुम्ही सुद्धा कमवू शकता मित्रांनो. आणि आज सरांनी सांगताना सांगितलं कमीत कमी महिन्याला 3 लाख रुपये कमवतात मित्रांनो. ज्याला 450 रुपये भरायची ऐपत नव्हती त्या माणसाचं या सिस्टमला फॉलो करून या सिस्टमला सपोर्ट घेऊन मित्रांनो, सिनियरचं ऐकून समजून घेऊन त्याच्या हाताला हात धरून मित्रांनो, एकमेकांचा विचार करून मला माझी टीम कसं वाढवता येईल, मला या सेमिनार मध्ये कसं गर्दी करता येईल, मला झूम मीटिंगच्या माध्यमातून माझ्या लांबच्या लोकांना कसं जवळ करता येईल, ट्रेनिंग मीटिंग फंक्शन मध्ये कसं माझे लोक बसवता येईल. आणि या सगळ्या माध्यमातून जसं मी घडलो तसं माझेही लोक घडले पाहिजेत. ही गाठ मित्रांनो मनाशी बाळगून आज मनापासून काम करतोय. दिवसाची इन्कम 10,000 रुपये कमीत कमी मिळतं मित्रांनो. एका महिन्याची इन्कम कमीत कमी 3 लाख रुपये मिळतं. हे मलाच मिळतं असं नाही. जे लोक या सिस्टमला फॉलो करतात, या सिस्टमच्या हातामध्ये हात घालून काम करतात, यांनाही मिळतं. तुम्ही आज पहिल्यांदा आलेले असाल किंवा काही लोक गेल्या अनेक वर्षांपासून या सिस्टम सोबत असतील, त्यांनी परत एकदा आज समजून घेऊन आपल्या परिवाराच्या गरजा स्वप्न डोळ्यासमोर ठेवून आपलं अस्तित्व आपल्या समाजामध्ये निर्माण करण्यासाठी जशी पांडुरंगाने गेल्या 5.5 वर्षांपूर्वी आम्हाला सद्बुद्धी दिली होती. मित्रांनो घराचंही स्वप्न पूर्ण झालेले आहे, गाड्यांची स्वप्न पूर्ण झालेले आहेत, गोल्डचं स्वप्न पूर्ण झालं. मित्रांनो खऱ्या अर्थाने विमान प्रवास चांगल्या पद्धतीने आम्हाला बघता आतापर्यंत 14-15 वेळेस विमान प्रवास केलेला आहे मित्रांनो. कदाचित आम्ही दिवाळी नंतर दुबई पण होईल आणि दिवाळी नंतर थायलंड पण होईल मित्रांनो. हे फॉरेन टूरची सुद्धा संधी आम्हाला इथं मिळती मिळालेली आहे मित्रांनो. लाईफस्टाईल चेंज झाली, बोलण्याची अवकाश त्या माईकला समजून घेण्याची ऐपत इज्जतमान सन्मानाच्या पात्रतेच्या लायकीचं बनण्याची संधी एका बेरोजगारांना उपलब्ध झाली. इथं तुम्ही माझ्यापेक्षा हुशार आहात, समजदार आहात, वयाने मोठे आहात, अनुभवी आहात. तुमच्याही लाईफ मध्ये हे होऊ शकतं. जसं आम्ही या सिस्टमला हातामध्ये हात घालून काम केलो, आज आम्हाला कोणाच्याही पाय पडण्याची गरज नाही. ही सिस्टम तुमच्याही आयुष्यामध्ये तुमच्या नावाला उभं करण्यासाठी चांगली उभारी देऊ. पांडुरंगाने जी सद्बुद्धी आम्हाला दिली तीच तुम्हाला देऊ. या सिस्टम मध्ये येऊन स्वतःच्या गरजा स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि तुम्ही मला 10-15 मिनिट ऐकून घेतलं त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे थँक्यू 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 म्हणजे मित्रांनो. थँक्यू सो मच.